तुकाराम महाराजांचा पहिला अभंग आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. सबचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडू देसी. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. ही जी एक समचरण असलेली एक मूर्ती आहे ती एका विटेवर उभी आहे. त्या विटेचा संदर्भ काय आहे, त्या विटेचं महात्म्य काय, आणि हा विटेचा संदर्भ हे विटेचं महात्म्य जर लक्षात आलं तर त्या मूर्तीचं दर्शन मला होण्यासाठी मी काय केलं पाहिजे याचं आपल्याला अचूक माझं दर्शन मिळून जातं. हा जो पुंडलिक आहे त्यांनी फेकलेली जी वीट आहे त्याच्या पाठीमागे दडलेलं जे तत्व आहे ते निष्काम कर्मयोगाचं तत्व आहे. आणि कर्मयोगामध्ये या सर्वांचा समावेश आहे. ज्याला आपण समाजकारण म्हणतो, ज्याला आपण धर्मकारण म्हणतो, ज्याला आपण अर्थकारण म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या कर्मयोगामध्ये आहे. जरा पुंडलिकाच्या चरित्राकडे पाहिलं तर कळेल आपल्याला आई वडिलांची त्यांनी एक सेवा केली. पुंडलिकाने आपल्या वाट्याला आलेलं काम अतिशय चोख केलेलं आहे. जे त्याच्या वाट्याला काम आलं त्याच्या समजुतीने, त्याच्या मताने किंवा धर्माने त्याला सांगितलं म्हणून, ज्याला मातृपितृ सेवा म्हणतात किंवा माता पित्यांचं ऋण म्हणतात. या विटेचं स्वरूप जर आपण नीट लक्षात घेतलं तर परमार्थाचा पाया, अध्यात्माचा पाया किंबहुना जीवनाचा पाया काय पद्धतीने घातला जावा याची आपल्याला चांगली कल्पना येते. कथा तर प्रसिद्ध आहे. आई वडिलांनी इतकी सुंदर सेवा केली त्या पुंडलिकाने की विठ्ठल त्या सेवेवर प्रसन्न होऊन, ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय सुंदर उभी आहे, तैसे आपुलीने विहिता उपाय असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. आपल्या वाट्याला आलेलं काम इतकं चोख करावं की त्या चोख केलेल्या कामामुळे विठ्ठलाच्या डोक्यावरती आपल्या कर्माचं ओझं चढावं आणि त्यांनी चौकशी करत माझ्याकडे यावं की असं इतकं सुंदर काम करणारा हा कोण आहे. याला रुबाबदार परमार्थ असं नाव आहे. रडका परमार्थ ह्याच्यात काही नाही. अरे विठ्ठला अजून का भेटत नाहीस, त्या आजा मेळ्याला भेटलास, त्या अमक्याला भेटलास, त्या गणिकेला भेटलास, तिच्यापेक्षा मी पापी आहे का, इत्यादी इत्यादी. असं जे रडगाणं आहे ते रडगाणं इथे अजिबात नाही. ठणठणीत विषय आहे की मी माझं काम चोख करणारे, तुझ्या आज्ञेप्रमाणे करणारे, तुला येणं भाग आहे. मी जर नीट माझं काम केलं असेल तर निष्काम कर्मयोगावरती विठ्ठलाचं दर्शन आधारलेलं आहे. पुंडलिकाकडे विठ्ठल आलेले आहेत, विचारलेलं आहे भेटायला वेळ आहे का. कुणी कोणाला विचारायचा हा प्रश्न हे एक आश्चर्य आहे. साध्या कचेरीमध्ये गेलो तरी आपलं नाव आपल्याला लिहून द्यावं लागतं की असे आलेले आहेत. छोट्या चिठ्ठीवरती नाव लिहून द्यायचं आणि मग त्यांच्या मनात येईल तेव्हा त्याने आम्हाला बोलवायचं. हीच विठ्ठलाची अवस्था इथे पुंडलिकाच्या बाबतीत झाली. बाहेरून उभा आहे, चिठ्ठीवर नाव लिहून दिलेलं आहे, केव्हा येऊ, आतून उत्तर आलेलं आहे, तुम्हाला गरज असेल तर या, मला गरज नाही. हे एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. केव्हा एकदा तुला भेटेन असं म्हणणारे लोक कुठे, आणि तू आलास तरी मला भेटीची गरज नाही असं म्हणणारे कुठे. या दोन्हीमध्ये फार तफावत पडली. बोलवायचं आतमध्ये निदान, बसा म्हणायचं सोफ्यावरती, टीव्ही जरी बघा, मी काम करतो तोपर्यंत, चहा प्या थोडासा, ह्यातलं काहीतरी आदळा तिथं तरी करावं का. हे वीट फेकून दिली, गरज असल्यास उभं राहा. हा जो रुबाब आहे हा रुबाब त्या विटेचा आहे. आणि ही वीट जी आहे हे निष्काम कर्मयोगाची वीट आहे. आणि ही जी मूळ बैठक आहे ही बैठक जर माझ्याजवळ तयार नसेल, ज्या बैठकीने चित्त शुद्ध होतं, ही बैठक जर माझी तयार नसेल तर विठ्ठलाचं दर्शन हे माझ्यासाठी त्यांना अशक्य कोटीतली गोष्ट होऊन जाणार आहे. ही जी वीट आहे ह्या विटेची एक अपूर्वाई आहे. आणि या विटेच्या पाठीमागचं रहस्य बी समजून घेतलं तर माझं जीवन मी निष्काम कर्मयोगाने बरोबर आखीन. अनेकांना असं वाटतं की निष्काम कर्मयोगाचा अर्थ मी कर्म करीन खरं पण मला काही मिळणार नाही. फार मोठा गैरसमज आहे. मी कर्म करायचंय खरं पण मला काही मिळणार नाही, असं कधी होत नाही. ईश्वराचा एक नियम आहे, मी कर्म केलं की त्याचं फळ मला मिळालंच पाहिजे. मी जे कर्म करीन, जसं करीन तसं त्याचं फळ मिळालंच पाहिजे, असा ईश्वराचा नियम आहे. आणि ईश्वराचा असा नियम असल्यामुळे फळ मिळायची मी अपेक्षा केली तरी फळ मिळतं, फळ मिळण्याची अपेक्षा नाही केली तरी फळ मिळतं. कुठल्याही परिस्थितीत मला फळ मिळाल्याशिवाय राहत. मात्र फळ मिळायची अपेक्षा जर मी सोडून दिली तर माझं चित्त शुद्ध होतं, नुकसान काही होत नाही. मी ज्या क्षणी कर्म करतो त्या क्षणी मला त्याचं फळ मिळतं, त्या फळाची व्यवस्था झालेली असते. कदाचित त्या क्षणी नाही मिळत. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावे. घाई करून चालणार नाही. ती जेव्हा वेळ येते आणि अशी ती वेळ भरून येते. आपण म्हणतो एखाद्याचं पापाचा घडा भरून आला दुसऱ्याचा, आणि त्यामुळे मग त्याला ते मिळणारच फळ. आता भरून आल्यानंतर फळ मिळतं हे व्यवहारात आपण स्वीकारतो. हे एखादं भरून आलं हो त्याचं इतकं साठत आलं, किती दिवस झाकून राहील, आपण सर्वसामान्य विचार करतो. मग तशीच गोष्ट आपल्या कर्माच्या फळाच्या बाबतीत आहे की ज्यावेळेस मी कर्म करतो त्याचं फळ जे आहे हे फळ निश्चित मिळतं, त्याची व्यवस्था झालेली आहे. आणि ही जी व्यवस्था झालेली हे मला ठाऊक नाही, आणि मला ठाऊक नाही त्यामुळे घाई आहे. त्या गडबडीच्या पाठीमागचं कारण आहे की ते फळ मिळण्याची व्यवस्था झालेलीच असते. ही श्रद्धा नाही, हा निश्चय आपला नाही. आणि निश्चय नसल्यामुळे फळाविषयी आपलं चिंतन करतो, फळाविषयी विचार करतो, आणि फळाविषयी विचार आणि चिंतन झालं की चित्त अशुद्ध बनून जात.
वीट तर बाजूला काढून टाकली आपण, तर विठ्ठल शिल्लक राहत नाही माझ्या मतात. म्हणून वीट काढून टाकायचे नाही, वीट समजावून घ्यायचे. वीट झाकून ठेवायचे नाही, वीट उघडी ठेवायचे. उघड्या डोळ्याने वीट बघायची आणि उघड्या डोळ्याने वीट बघायची. याचा अर्थ विटेच्या मागचं रहस्य समजावून घ्यायचं. निष्काम कर्मयोगाच्या अधिष्ठानावरती, निष्काम कर्मयोगाच्या बैठकीवरती ही विठ्ठलाची मूर्ती उभी आहे. समचरण दृष्टी विठेवरी, त्या विठ्ठलाची दृष्टीही सम आहे, त्या विठ्ठलाचे चरणही सम आहे. आता समशब्द हा दोन्हीकडे आहे. समचरणाचं स्वरूप काय आहे, समदृष्टीचं स्वरूप काय आहे. ब्रह्माची दोन लक्षणं इथे आहेत. एकाला म्हणतात तटस्थ लक्षण आणि एकाला म्हणतात स्वरूप लक्षण. तटस्थ म्हणजे काय आणि स्वरूप म्हणजे काय. तटस्थ शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपल्याला ठाऊक आहे. भारत हे एक तटस्थ राष्ट्र आहे. राजकारणाच्या दृष्टीने आपण एक राजकीय तत्वज्ञान बोलून टाकलेलं आहे की भारत हे एक तटस्थ राष्ट्र आहे, म्हणजे इकडेही नाही आणि तिकडेही नाही, असा तटस्थ शब्दाचा इथे अर्थ नाही. तट शब्दाचा अर्थ नदीचा किनारा. नदीला दोन तट असतात. तट शब्दाचा अर्थ दोन काठ असतात आणि काठ शब्दाचा अर्थ किनारा असा आहे. आता नदीचे जे दोन काठ आहेत, त्या काठातून जेव्हा पाणी वाहतं तेव्हा काठातून वाहणाऱ्या पाण्याला नदी असं म्हणतात. ते पाणी जेव्हा काठ सोडून देतं आणि सगळीकडे भरून राहतं त्यावेळेला त्याला कुणीही नदी म्हणत नाहीत, मग त्याला पाणी असं म्हणतात. त्याला नदी म्हणत नाहीत कारण नदीचा काठच दिसत नाही. याचा अर्थ असा की दोन तटस्थ, दोन तटामध्ये स्थ म्हणजे राहणारं, दोन तटामध्ये राहणारं जे पाणी, याचा अर्थ ब्रह्माचं एक सगुण रूप आहे आणि स्वरूप लक्षण आहे ब्रह्माचं एक निर्गुण रूप आहे. अशी दोन रूप या परब्रह्माची आहे. आणि त्यातलं तटस्थ जे लक्षण आहे ते तटस्थ लक्षण दिसतं, डोळ्याला दिसतं. त्या दोन किनाऱ्यातून पाणी वाहतं आणि दोन किनाऱ्यातून पाणी वाहिल्यामुळे त्या नदीच्या काठावर आपल्याला जाता येतं, त्याचं आचमन करता येतं, त्यामध्ये स्नान संध्या विधी असतात ते करता येतात, जे आपले व्यवहार असतात ते. पण सगळीकडे पाणीच पाणी भरून राहिल्यानंतर ज्याला एकारणव म्हणूया आपण, ते पाणी व्यवहार्य होत नाही. आता व्यवहार्य शब्दाचा अर्थ ज्यामध्ये व्यवहार करावेत असं त्या पाण्याचं स्वरूप राहत नाही. नदीच्या काठातलं जे पाणी आहे ते व्यवहार्य असतं. याचा अर्थ असा, त्या नदीच्या पाण्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो, त्या नदीच्या काठात जाऊ शकतो, आपले पाय बुडवू शकतो, आपले व्यवहार सगळे करू शकतो, हे व्यवहार्य आहे. आणि ब्रह्म जे आहे जेव्हा व्यापक होऊन जातं तेव्हा अव्यवहार्य होतं. आता तटस्थ लक्षण शब्दाचा अर्थ दोन जे तट आहेत नदीचे, त्या दोन नदीच्या तटातून वाहत जाणारं जे, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात आणि त्याला सगुण रूप असं म्हणतात. आणि हा जो विठ्ठल आहे तो उभय रूप आहे. हा सगुण रूपाने आणि निर्गुण रूपानं दोन्ही पद्धतीने या विटेवरती उभा आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे, हे जर समजून घेतलं की जो सगुण विठ्ठल आहे तोच निर्गुण विठ्ठल आहे. आणि हीच भाषा इथे एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण अशा पद्धतीने मांडलेली.